मित्रांनो 2.5 ते 3 तासाच्या आपल्या पेपरमध्ये टाइम मॅनेज कसा करायचा, विदिन टाइम पेपर कसा कंप्लीट करायचा, आपण 5 छोट्या टिप्स देतो. पहिलं, इझी आणि कॉन्फिडंट जे प्रश्न आहे ते पहिले लिही. जे सोपे प्रश्न आहे तुला फिक्स येतात ते पहिले लिही, कारण पहिल्या 20 मिनिटात पेपर चेकरवर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्यामुळे जे फिक्स प्रश्न आहे तेच पहिले लिही. ते पहिल्यांदा लिहिले, चेकरला वाटतं हा मुलगा हुशार आहे, तो पुढे मोकळ्या हाताने पेपर चेक करतो. क्लिअर. सेकंड आहे सेक्शन वाईज टाइम बाउंड, म्हणजे प्रत्येक विषय हा कधी कधी न्यूमरिकलचा असतो, काही डेरिव्हेशनचा असतो, थेरीचा असतो. तो आधीच पेपरच्या ठरवून दे, मला न्यूमरिकलला एवढं टाइम द्यायचं, थेरीला एवढं टाइम द्यायचा, हे आधी ठरवून घे. त्याच हिशोबाने तुझा पेपर कव्हर कर. डोंट गो डीप. म्हणजे काय, एखादं उत्तर लिहिताना मला खूप भारी येतं म्हणून मी त्याच्यातच जास्त वेळ घालवतो आणि न कळता आपल्याला पुढच्या प्रश्नाचे 10 मिनिटं ह्याच प्रश्नात निघून जातात. मार्क तर तेवढेच पडणार आहे. त्यामुळे जास्त डीप मध्ये न जाता परफेक्शनवर काम कर. येस. आणि जेवढं तुला येतंय तेवढंच लिही प्रॉपरली, ज्याच्यामुळे ज्या त्या प्रश्नाचा टाइम ज्याला त्याला देता येईल. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पटापट चेक करून घ्यायचंय, क्वेश्चन नंबर प्रॉपर टाकले का, कुठे काही जागा सोडली तिथे काही लिहायचं राहिलंय का, अंडरलाईन केलंय का, पॉइंट वाईज लिहिलंय का, यासाठी शेवटचे 10 मिनिटं राखून ठेव. आणि एक्झाम हॉलमध्ये स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरायची की पेपर लिहिताना घड्याळ वेळोवेळी बघत जा, कारण प्रत्येक प्रश्नाला तू ठराविक टाइम दिलाय, त्याच वेळेत प्रश्न कंप्लीट होतोय का, नसल होत तर पटापट आवर, जेणेकरून पुढच्या प्रश्नावर बर्डन नको यायला, त्यालाही टाइम भेटला पाहिजे. आणि पेपर लिहिताना कॉन्फिडंट राहा, वेळोवेळी थोडं पाणी पीत जा, जेणेकरून काय होईल, तू कॉन्फिडन्स असेल, कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि विदिन टाइम तुझा पेपर कंप्लीट करशील. सो 5 टिप्स होत्या, फॉलो कर, शुअर शॉट तू स्कोरिंग करशील. आणि 1-2च दिवसात तुला विषय काढायचे असतील तर पर्पलेट ऍप्लिकेशनवर त्या स्ट्रॅटर्जी दिलाय, त्या स्ट्रॅटर्जी बघ, ऍप डाउनलोड कर, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या 1-2 दिवसात विषय काढायच्या. व्हेरी IMP क्वेश्चनच्या स्ट्रॅटर्जी दिल्या, त्या स्ट्रॅटर्जी बघ, लिहून घे आणि सबस्क्रिप्शन घेऊन तेवढेच टॉपिक कर, तरी 1-1.5 दिवसात तू पर्पलेट ऍप्लिकेशनवरनं मराठीमध्ये तुझे विषय क्लिअर करशील. बेस्ट ऑफ लक.